जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, रामकृष्ण मंडळी. सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नाची पूर्णता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य प्रत्येक बहीण भावाला मिळू दे. हे रक्षाबंधन प्रत्येक बहीण भावाच्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे. तर आज आपण पाहणार आहोत एक नवीन राखीची डिझाईन. तर चला तर ते पाहूया कशी बनवायची. हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया PVB या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत ती राखी आहे ना, ती एकदम छोटी राखी आहे आणि बनवायला एकदम सोपी राखी आहे. कमी साहित्यात बनली जाते. तर त्यासाठी आपल्याला एक छोटंसं पेंडल, आता ही जर तुम्हाला पेंडल नाही भेटलं तर या ठिकाणी तुम्ही दुसरे पेंडलही यूज करू शकताय. तर मी आज ही राखी तयार करणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम नाजूक राखी आहे, दिसायला खूप छान आहे. कलश आहे मध्ये. तर या पद्धतीनं आहे ही राखी. कलश आहे, त्या साईडला व्हाईट मनी आणि नंतर गोल्डन मनी आणि मध्ये एक व्हाईट मनीच्या दोन्ही साईडला आपण काय यूज केलेला आहे तर चक्रीचा यूज केलेला आहे. म्हणजे कमी साहित्य लागतं. आणि हा आहे तो धागा. याच्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या कलरचा धागा वापरला तरी चालतो, पण जास्तीत जास्त कसं राखी म्हटल्यावरती केशरी, लाल, पिवळा, हिरवा या कलरचा जर धागा यूज केला ना, राखी हातावरती दिसायला छान दिसते. म्हणून मी जास्त करून केशरी कलरचाच धागा यूज करते. तर आज आपण पाहणार आहोत ही राखी कशी बनवायची ते. तर चला तर पाहूया मग राखी कशी बनवायची ते. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज जी राखी बनवणार आहे त्या राखीसाठी साहित्य आपल्याला लागणार आहे. हा डोली धागा, नंतर व्हाईट कलरचे 2 मणी, 4 चक्र्या लागणार आहेत आणि 2 गोल्डन मनी लागणार आहेत आपल्याला. तर एवढ्या कमी साहित्यामध्ये आपली नाजूकशी राखी तयार होते. आणि एक आहे हे पेंडन. आपण कलश आहे, हा कलशाच्या आकाराचं पेंडन आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही कशी बनवायची राखी. तर इथं मी धागा ओवून घेतलेला आहे सुईमध्ये. सुईमध्ये धागा कसा ओवायचा हे अगोदर ते आपण पाहिलेलं आहे. तर इथं काय केलेलं आहे, मी नेलपेंट लावलेलं आहे. नेलपेंट लावली ना, सुईमध्ये धागा लगेच ओवला जातो. त्यासाठी धाग्याच्या टोकाला काय करायचं, नेलपेंट लावून घ्यायची. आता इथं चिकटपट्टीला या पद्धतीनं चिटकवून घेतलेला आहे, जेणेकरून धागा असा हलू नये. आणि आपण जेव्हा ओवतो ना त्यावेळेस जर धागा सारखा हलायला लागला ना तर मग आपल्याला ओवायला त्रास होतो. तर त्यासाठी केलेलं आहे हे. तर याच्यामध्ये अगोदर ते आपण गोल्डन कलरचा मणी, त्याच्यानंतर 1 चक्री सुईमध्ये घालणार आहोत. नंतर ना 1 व्हाईट मणी, त्याच्यानंतर 1 चक्री, आणि नंतर नाही काय कलश. ह्या कलशामध्ये काय आहेत तर इथं 3 होल आहेत या पेंडनला. तर आपण मधल्या पेंडनमधून सुई घालणार आहोत या पद्धतीनं, जेणेकरून हाताला जेव्हा आपण राखी बांधतो त्यावेळेस इकडं तिकडं मग हलत नाही ती राखी. त्यासाठी आपण मधून घेतलेली आहे. आणि हे जे छोटं पेंडन आहे ह्याच्यापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं राख्या बांधू शकतो, म्हणजे राख्या बनवू शकतो. याच्यामध्ये 3 होल आहेत, त्यामुळे 3 होलामधून 3 धागे काढून प्रत्येक धाग्यामध्ये वेगवेगळे मणी भरून त्या पद्धतीने सुद्धा आपण राखी नवीन तयार करू शकतोय. तर याच्यानंतर आपले जाणार आहे चक्री, व्हाईट मनी, चक्री आणि त्याच्यानंतर आहे तो गोल्डन मनी. तर असे जे पेंडन घेतले तर एकदम सोप्या पद्धतीनं राख्या बनवून तयार होतात. तर इथं आपली छोटीशी राखी तयार झालेली आहे. तुम्ही दोन्ही साईडला याच्या राखीच्या दोन्ही साईडला गाठ पण देऊ शकता, जेणेकरून आहे ना ते मग टाईट राहतं, इकडं तिकडं फिरत नाही. तर त्यासाठी काय करायचं,
हा धागा साईडला घ्यायचा, त्याच्यानंतर ना दोन्ही धागे एकमेकाला जुळवायचे आणि हा बरोबर सेंटरला आपला कलश आणायचा। हा दोन्ही साईडला जर बरोबर धागा झाला हा, तर सेंटरला आपला काय येतो कलश। कलश आला की मग एकदा ह्या साईडला आणि एकदा ह्या साईडला। तर इकडं मी अगोदर तीच गाठ दिलेली होती, त्यामुळं काय त्या साईडला द्यायची गरज नाही, पण इकडं गाठ द्यायची गरज लागते। मग त्यावेळेस काय करायचं, या पद्धतीनं धागा घेऊन गाठ मारायची। काय होतं मग ह्या दोन्ही गाठीच्या मध्येच हे मणी राहतात, जास्त ह्या साईडला येत नाहीत, दोन्ही साईडला पण इकडं तिकडं न जाता मधोमध राहतात। तर कशी वाटली ही छोटीशी नाजूकशी राखी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। अशाच आपल्या नवनवीन राख्याचं जे सेक्शन आपण घेऊन येत आहोत, तर त्या नवनवीन राख्या तुम्हाला भेटण्यासाठी सबस्क्राईब केलं की साईडच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। तर चला तर नंतर भेटूया पुढील नवीन राखी डिझाईनसोबत। तोपर्यंत बाय बाय, टाटा।